कल्याण पूर्वेमधील प्रभाग क्रमांक 13 आणि ड प्रभागाच्या निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असतानाच गोंधळ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मधुर म्हात्रे आणि काँग्रेस उमेदवार राहुल काटकर यांच्यासह काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला। अनेक उमेदवारांचे अर्ज केवळ सही नसल्याचं कारण देत बाद झालेले आहेत। मात्र भाजपचे उमेदवार सरोज मनोज राय यांच्या उमेदवारी अर्जात 3 अपत्यांसंदर्भात आवश्यक पुरावे जोडलेले नसताना सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सवलत दिल्याचा आरोप करत गोंधळ घातला गेला। एखाद्या उमेदवाराला वेगळा आणि इतरांना वेगळा न्याय का, असा सवाल काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे। निवडणूक आयोग कुठं ना कुठं आहे ना पूर्णपणे दडपशाहीमध्ये इथे काम करताना दिसते। नंतर ना उमेदवाराकडून ते फॉर्म जन्म दाखले मागवण्यात आले, सेल्फ अटेस्टेड करून त्यांनी फॉर्ममध्ये जॉईन करतायत। हे असे पूर्ण प्रकार निवडणूक आयोग करत आहे। जे पण आहे सगळ्यांसाठी कायदा सेम असलं पाहिजे, पण परंतु तसं आता दिसत नाहीये। आम्हाला याच्यावर पूर्णपणे शंका आहे की एकतर्फी हे निकाल मांडले गेले, कारण की एकाला वेगळं नाही आणि दुसऱ्याला वेगळं नाही, असं कसं होऊ शकतं। आमच्या उमेदवार सरोज मनोज राय यांनी ॲफिडेव्हिटमध्ये माहिती जी विचारलेली आहे त्याप्रमाणे माहिती भरलेली आहे की तुमच्या एकूण अपत्यांची संख्या किती, तर एकूण अपत्य किती, तर 3। पण त्याच्यानंतर जो विषय आहे 2001च्या नंतर आहे का काय, तर 2001च्या नंतर एकही अपत्य नाही, जे आहेत ते आधीचे अपत्य असतात आणि त्यांची डेट ऑफ बर्थ त्याच्यात लिहिणार कशी 2001च्या नंतर नाहीच आहे, तर त्याच्यात काय लिहिण्याचा विषय येत नाही।